महाराष्ट्राच्या इतिहासाचा मागोवा साधारण 8व्या शतकापासून घेता येतो. इसवी सन 1271 मध्ये देवगिरीच्या राजघराण्यातील राजा रामदेवराय गादीवर आले. त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राची भरभराट झाली. इसवी सन 1296 मध्ये अलाउद्दीन खिल्जीचे आक्रमण झाले आणि साधारण इसवी सन 1318 मध्ये देवगिरी साम्राज्य लयास आले. तब्बल 312 वर्षांच्या यवनांच्या जुलमी राजवटीला 1630 साली शिवाजी महाराजांच्या जन्माने स्वधर्माची आणि स्वराज्याची पहाट दिसली. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी विलक्षण पराक्रमांनी अनेक किल्ले आणि परगणे जिंकले आणि 29 वर्षांनी 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. पुढील 138 वर्षे पेशव्यांनी मराठा साम्राज्य तंजावरपासून अटकेपर्यंत संपूर्ण भारतभर विस्तारले. हा सर्व इतिहास आणि त्या काळातील अनेक ऐतिहासिक नोंदी अतिशय उत्कृष्टपणे अनेक रुमालात दडून बसलेल्या आहेत. 18व्या शतकापासून अनेक मान्यवर संशोधकांनी आपापल्या परीने ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मोडी लिपीचे मराठीत भाषांतर केले, इंग्लिशमध्ये लेख लिहिले, ग्रंथ छापले आणि आपल्या इतिहासाचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केली. 1913 साली वी.का. राजवाडे आणि सरदार खंडेराव मेहेंदळे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि या प्रयत्नांना एक संघटित स्वरूप आणले. नंतर अनेक मान्यवर संशोधकांनी एकत्र येऊन संस्थेमध्ये संकलन, संशोधन तसेच प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली. नवीन पिढीसाठी हा वारसा महत्त्वाचा आहे हा दृष्टिकोन ठेवून वी.का. राजवाडे, गणेश हरिखरे, शंकरराव जोशी, बाबासाहेब पुरंदरे, दत्तो वामन पोद्दार अशा अनेक नामवंत संशोधकांच्या अविरत परिश्रमामुळे आज मराठ्यांच्या शौर्याचा आलेख जगभर ज्ञात झाला आहे. ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उदात्त ध्येयाने भारून केलेल्या प्रयत्नांनी ह्या वास्तूला पावित्र्य मिळाले. 2010 साली मंडळाचं शताब्दी वर्ष उत्साहात पार पडलं. 100 वर्षांपेक्षा अधिक वारसा असलेल्या ह्या ऐतिहासिक वास्तूला पुनर्जीवित करण्याची गरज निर्माण झाली. नूतनीकरण करून त्याचा नवीन पिढीच्या इतिहास संशोधकांना आणि इतिहासप्रेमींना स्फूर्ती देणारे केंद्र तयार व्हावे हा एक प्रकारचा ध्यास गेली 7-8 वर्षे मायदेश फाउंडेशनचे श्री अरुण जोशी यांना लागला होता आणि त्या दृष्टीने त्यांच्या मायदेश फाउंडेशनतर्फे हे प्रयत्न सुरू झाले. मायदेश फाउंडेशन भारतीय इतिहास, शिक्षण आणि संगीत अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कार्यरत आहे. या क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या संस्था आणि शाळांबरोबर सकारात्मक आणि धोरणात्मक उद्दिष्टांसाठी सहकार्य करून त्यांना समाजात सबळ बनवणे हाच मायदेशचा ध्येयमार्ग आहे. माननीय श्री प्रदीप दादा रावत यांनी नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यावर या प्रकल्पाने वेग पकडला. 2021च्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी कार्यकारिणीचे सर्व सदस्य जमून एक संस्मरणीय कार्यक्रमांतर्गत सामंजस्य करारावर सह्या झाल्या. मंडळाची एक मोठी गरज पुढच्या 100-150 वर्षाची या वास्तूमुळे भागणार आहे. त्याच्यामध्ये मुख्य सभागृहाव्यतिरिक्त 4 दालनं आहेत की ज्या ठिकाणी अभ्यासक येऊन काम करू शकतील. आज मंडळामध्ये जवळजवळ 12-13 फारसी वाचू शकणारे संशोधक आहेत. 100हून अधिक मोडी येणारे लोक आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या अभ्यासकांसाठी म्हणून ही एक फार मोठी व्यवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे मंडळाचं केवळ इन्फ्रास्ट्रक्चरच नाही तर मंडळाचं जे मुख्य काम आहे की मराठ्यांच्या इतिहासाची प्रमुख साधनं प्रकाशित करायची ते जे काम आहे त्याला प्रचंड बळ ह्या वास्तूमुळे मिळालेलं आहे. भविष्यातल्या गरजा समोर ठेवून संशोधन, प्रशिक्षण, व्याख्याने, परिसंवाद असे उपक्रम होण्यासाठी नवीन वास्तुरचनेत अद्ययावत सोयींचा समावेश करण्यात आला आणि साऱ्यांचं आरेखन करण्यात आले आणि 27 सप्टेंबर 2023 या दिवशी कामाचा शुभारंभ झाला.
आज ज्यावेळेला आपण सभागृह म्हणून हे करतोय, विचार करतोय, तर त्यावेळेला हा फक्त इतिहासाच्या वाटचालीसाठी आणि त्यांनी जो काही आपण बाहेर देखील लोक येतील त्यांच्यासाठी पण हा हॉल सभागृह वापरलं जाणार होतं. आणि म्हणून आपण असा विचार केला की अकॉस्टिक प्रूफ जर आपल्याला ऑडिटोरियम तयार करायचं असेल, साऊंड प्रूफ क्रिएट करायचं असेल, तर त्याला आपल्याला एक काहीतरी लॉबी क्रिएट करायला पाहिजे. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल तर दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला पूर्ण सभागृह दिसत होतं. त्याच्यामध्ये आम्ही एक बॅरिकेड केली, सो फ्रंट लॉबी क्रिएट केली. आणि मग फ्रंट लॉबीतनं ए विंग आणि बी विंगला आम्ही ॲक्सेस द्यायचा विचार केला. त्यातली पूर्वेची जी काही विंग आहे त्याच्यामध्ये आपलं पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन विंग, चेअरमन, त्यांचे जे काही ऑफिस आहे आणि विक्री केंद्र, हे सगळं आम्ही ठेवलं. आज याच्यामध्ये वुडन स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर याला किंग पोस्ट रूफ ट्रस म्हणतात. आणि हा फार कमी स्ट्रक्चर्समध्ये आम्हाला बघायला मिळतो. आम्ही ज्यावेळेला कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला बॅटलेची आम्ही पुस्तकं सगळी मॅके यांची पुस्तकं आम्ही बघायचो आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त ड्रॉइंगमध्ये बघितलं होतं, पण जागेवरती हे आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळालं. आणि त्यामुळे वास्तुशास्त्रीयदृष्ट्या वेगवेगळी कॉलेजेस हे अभ्यास करण्यासाठी म्हणून इथे येतात. आता हे करत असताना ही जी काही ओरिजिनॅलिटी ऑफ मटेरियल आहे याला आम्ही कुठेही धक्का लावला नाही. प्रोजेक्ट कमिटी तयार झाली. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला तडीस नेण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापनात वाकबगार आणि रायगड रोपवे सारखा भव्य प्रकल्प यशस्वीरित्या सांभाळणारे मायदेश फाउंडेशनचे बोर्ड सदस्य श्री राजेंद्र जोग यांनी हे शिवधनुष्य पेलवण्याची जबाबदारी अगदी आनंदाने स्वीकारली. ही वास्तू पुरातन आहे, त्यामुळे वास्तूचं रिस्टोरेशन करताना हेरिटेज कमिटीची परमिशन मिळणं फार आवश्यक असतं. ती परमिशन मिळवताना त्यांच्या भेटी इथं झाल्या. आपण काही प्रेझेंटेशन केली होती, त्याच्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात बदल सुचवले, तेही आपण इम्प्लिमेंट केले. परंतु बेसिक आराखडा मांडताना खूप ब्रेनस्टॉर्मिंग झालं. त्याच्यातच खूप वेळ गेला आमचा, कारण त्याच्यामध्ये आपले माननीय अरुणराव जोशी यांचे स्वतःचे खूप प्रचंड इनपुट होते आणि त्याचबरोबर दादा रावत यांचे सगळ्यांचं मिळून कल्बिनेशन त्यांच्या आयडियाचं त्या प्लॅनमध्ये झालं आणि हेरिटेज कमिटीने त्याच्यावरती थोडेसे चेंजेस सुचवून आपल्याला त्याची परमिशन दिली. दॅट वॉज अ फर्स्ट चॅलेंज. दुसरा चॅलेंज होता स्ट्रक्चरच्या बाबतीतला. स्ट्रक्चर जुना असल्यामुळे आणि 2-3 टप्प्यात बांधलं गेलं असल्यामुळे त्याच्यात होमोजिनिटी नव्हती. ते जसं आम्ही कामाला सुरुवात केली त्यावेळी लक्षात आलं आणि काही ऐन वेळेचे निर्णय आम्हाला घ्यायला भाग पडले, ज्याच्यामध्ये त्यामुळे वेळ वाढला. जसं साईडच्या विंग्स आहेत त्या सगळ्या डिलॅपिडेटेड कंडिशनमध्ये होत्या, त्या रिकास्ट करायला लागल्या डिमोलिश करून. तसंच इथं आता उत्कृष्ट क्वालिटीचं हे जेव्हा ऑडिटोरियम तयार होतं आहे त्यासाठी फायर प्रोटेक्शनसाठी टँक असणं अत्यावश्यक होतं. जो जवळपास 50,000 लिटर कॅपॅसिटीचा टँक उभा करणं ही एक आवश्यकता होती. तो एक मोठा चॅलेंज होता, परंतु ईश्वर कृपेने सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या. राजवाडे सभागृहातल्या भिंतीतल्या कपाटांच्या कोनाड्याचं रूपांतरण करून इथे संस्थेच्या विविध कार्याची माहिती देण्यासाठी शस्त्रागार, संग्रहालय, दफ्तरखाना, पोथीशाळा, चित्रशाळा अशा विविध विभागांच्या चित्रकृती लावल्या. राजवाडे हॉलमध्ये उत्कृष्ट प्रकाश योजना, ध्वनी व्यवस्था, वातानुकूलन, 100 इंची LED TV, मोठा प्रोजेक्टर स्क्रीन, हायस्पीड वायफाय आणि आरामदायी 100 आसनं अशी अद्ययावत व्यवस्था करण्यात आली. राजवाडे हॉलच्या बाजूला मायदेश कक्ष तसेच भेटण्यासाठी VIP जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच वरच्या मजल्यावर ग.ह. खरे, शन्ना जोशी, बाबासाहेब पुरंदरे, खंडेराव मेहेंदळे या 4 थोर इतिहास संशोधकांच्या नावाने 4 दालने तयार केली असून येथे अभ्यास वर्ग घेण्यात येतील. वरच्या मजल्यावरच्या कठड्यांच्या बाजूच्या कोनाड्यातही खास कलादालन निर्माण केले. श्री पांडुरंग बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या साठवणीतल्या अनेक दुर्मिळ वस्तूंमध्ये विविध पोथ्या, मोडी लिपीतील पत्रे, दुर्मिळ ग्रंथ, शस्त्र, मूर्ती, नाणी, ताम्रपट, शिक्के अशा विविध वस्तू माहिती सकट पाहण्याची नवीन कल्पना घेऊन मायदेश कलादालनाची निर्मिती झाली. अनेक इतिहास संशोधकांनी मंडळामध्ये
25 लाख मोडी फारसी कागदपत्रांचा संग्रह केलेला आहे. 42,000 हस्तलिखित पोथ्यांचा मॅन्युस्क्रिप्टचा संग्रह केलेला आहे. मंडळाचे ट्रस्टी की जे इतिहासाचे अभ्यासक आहे, मंडळात येणारे त्या विषयातले अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा झाली. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं अरुण जोशी, मायदेश फाउंडेशन ज्यांच्या माध्यमातून हे सगळं कार्य चाललं, त्या अरुण जोशींशी चर्चा करून आम्ही एक काय असावं, कसं असावं याविषयी मुळात निवड केली, चर्चा केली. आणि त्यानंतर या विषयातले जे तज्ज्ञ आहेत, म्हणजे संग्रहालय या विषयातले जे तज्ज्ञ आहेत, त्यामध्ये इन्स्पायरचे संजय कुलकर्णी आहेत. आणि त्याचबरोबर आर्किटेक्ट आमचे ह्या सगळ्या मागचं ज्यांनी ही रचना केली ते आर्किटेक्ट हेमंत महाजन यांच्या या सगळ्यांमध्ये चर्चा करून या प्रत्येक गोष्टीवर उहापोह करून आम्ही हे सगळं प्रदर्शन लोकांसाठी योग्यरित्या यावं याचा प्रयत्न करून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. संशोधकांचं हक्काचं आणि इतिहासाशी नातं सांगणारं भारत इतिहास संशोधक मंडळ आता भविष्याचा वेध घेण्यासाठी सिद्ध झालं. महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जगासमोर उलगडून दाखवणाऱ्या संशोधकांना अभिमान वाटेल अशी वास्तू आता त्यांच्या पाठीशी दिमाखाने उभी राहिली. भारताचा समृद्ध इतिहास जपण्याचा, संशोधनाचा आणि प्रसाराचा महान वारसा समृद्ध करण्यासाठी मायदेशने घेतलेली मेहनत ही भारत इतिहास संशोधक मंडळाच्या प्रेरणादायी चळवळीला नवा आयाम देणारी ठरली आहे. ही संस्था केवळ इतिहासाचा अभ्यास करणारी नसून इतिहासाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणारी एक जागरूक आणि प्रेरणादायी चळवळ आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाला मराठा इतिहासाच्या अभ्यास आणि संशोधनासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रणी केंद्र म्हणून ओळख मिळवून देणे हे आमचे अंतिम उद्दिष्ट आहे. या दिशेने प्रयत्न करण्यासाठी मायदेश फाउंडेशन मंडळ पूर्णतः कटिबद्ध असून योग्य धोरणात्मक नियोजन आणि अंमलबजावणीसाठी तयार आहे. आम्ही या वास्तूचं रूपांतर एका अत्याधुनिक सांस्कृतिक केंद्रात केलंय, जिथे इतिहास संशोधक, अभ्यासक आणि जिज्ञासूंना प्रेरणा मिळेल. हे केंद्र मराठा इतिहास संशोधनासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाचं स्थान बनावं असा आमचा ध्यास आहे. भारतीय इतिहास, सामाजिक संस्था, शास्त्रीय संगीत आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणं हेच मायदेश फाउंडेशनचं ध्येय आहे. आम्ही निवडक संस्था व शाळांना धोरणात्मक मदत व मार्गदर्शन करून त्यांना समाजात सबळ आणि सक्षम बनवतो. या प्रकल्पात आम्ही राजवाडे सभागृह, 4 कार्यशाळा, 1 बैठक कक्ष, प्रशासकीय विभाग, भेटवस्तू विक्री केंद्र आणि 100 वर्षाच्या संग्रहातील दुर्मिळ वस्तूंचं प्रदर्शन करणारी मायदेश आर्ट गॅलरी यांचा समावेश केला आहे. हा प्रकल्प श्री प्रदीपदादा रावत यांच्या सहकार्याने, श्री पांडुरंग बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री राजेंद्र जोग यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास नेण्यात आला याचं मला खूप समाधान आहे. भारत इतिहास संशोधक मंडळ, जिथे इतिहासाचे संवर्धन, संशोधन आणि प्रेरणा एकत्र येते. चला, आपणही मायदेशने केलेल्या कार्याचे साक्षीदार होऊया आणि ऐतिहासिक वारसा जपायच्या चळवळीत सहभागी होऊया. हा प्रकल्प फक्त दगडांचा नाही, हे आहे संस्कृतीचे जतन. त्या वारशातून मिळेल पुन्हा आत्म्याला स्मरण. या पुनरुज्जीवनात झळकते आपली जुनी ओळख. शिवधनुष्य उचलू, उभारी देऊ, पुन्हा बांधुनी नवे स्मारक.